नमस्ते. मुक्ताज क्रिएशनच्या हँड एम्ब्रॉयडरी क्लास 21मध्ये आपले खूप खूप स्वागत. हा आपला क्लास 21 आहे. यामध्ये आपण रोमानियन काउचिंग स्टिच पाहणार आहोत. हा 36 नंबरचा स्टिच आहे आणि काउचिंग स्टिचमधील तिसरा स्टिच आहे. याआधी आपण क्लास 20मध्ये काउचिंग स्टिचचे 2 प्रकार शिकलेलो आहोत. हा सिंपल काउचिंग स्टिच आणि हा झिगझॅग काउचिंग स्टिच. या 20व्या क्लासमध्ये आपण 2 बॉर्डर लाईन तयार केलेल्या आहे झिगझॅग काउचिंग स्टिच वापरून. तर आपण आता रोमानियन काउचिंग स्टिचला सुरुवात करणार आहोत. बघा, त्यासाठी मी हा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे. आपण जो पण शेप करतो त्यामध्ये अशा ह्या 2 लाईन्स या काउचिंग स्टिचसाठी रोमानियन काउचिंग स्टिचसाठी ड्रॉ करावे लागतात. तर हा जो रेक्टँगल शेप आहे त्याच्यामध्ये मी हे 2 लाईन्स ड्रॉ करून घेतलेल्या आहे. बघा, आता आपण काउचिंग स्टिचला सुरुवात करूया. तर आपण आधीचे जे काउचिंग स्टिचेस केलेले आहे, दोन टाइप्स केलेले आहे काउचिंग स्टिचचे. तर त्यासाठी आपण 2 निडल्स वापरलेले आहेत. बघा, 2 थ्रेड्स वापरलेले आहे कॉन्ट्रास्ट कलर. पण आपण आता हा जो करणार आहे त्याच्यामध्ये एकच थ्रेड लागणार आहे, एकच कलरचा आणि एक निडल. तर बघा, मी ही 6 नंबरची निडल घेतलेली, 5 नंबरची निडल घेतलेली आहे आणि हा 6 पदर थ्रेड घेतलेला आहे. 6 पदर ओवून घेतलेले आहे आणि गाठ मारून घ्यायची. तिला सुरुवात करूया. तर इथून ही निडल काढायची आहे वर आणि इथे टाकायची. बघा, इथून निडल वर काढून आपण इथे टाकलेली आहे निडल. त्यानंतर ही जी लाईन आहे या साईडची लाईन, त्या लाईनच्या इथे खाली आपल्याला निडल काढायची आहे. बघा, ही जी लाईन आहे त्याच्या इथे खाली निडल वर काढायची. आपण खाली टाकलेली आहे, आता ती वर काढायची. तर ती इथून काढायची आणि आपण जेव्हा काढतो निडल तेव्हा हा थ्रेड इथे या साईडला पाहिजे आणि निडल इथून काढायची. तर बघा, याप्रमाणे आपल्याला ह्या निडलच्या इकडून या साईडनी निडल काढायची आहे. म्हणजे थ्रेड ह्या डिझाईनच्या साईडने केलेला पाहिजे. आणि आता ही जी दुसरी लाईन आहे त्या लाईनवर निडल खाली टाकायची आपल्याला या थ्रेडच्या वरच्या साईडनी. आपण खालच्या साईडनी ह्या थ्रेडच्या खालच्या साईडनी निडल वर काढली आहे. आता ह्या थ्रेडच्या वरच्या साईडनी निडल खाली टाकून या साईडला या लाईनवर आपल्याला ही जी लाईन आहे या लाईनवर इथे आपल्याला खालची निडल वर काढायची आहे. बघा, आपण इथून खाली टाकली आहे ती निडल आता वर घ्यायची, ती इथून घ्यायची याप्रमाणे आपल्याला हे सगळे स्टिचेस घ्यायचे आहेत. आता पहा, आपण इथून आधी सुरुवातीला अशी सुरुवात केली होती. याच लाईनवरून वर काढलेला आता थ्रेड इथून या लाईनवर खाली टाकला. बघा, आणि हा जो थ्रेड आहे त्या थ्रेडच्या हा जो आपण आत्ता घेतलेला स्टिच आहे या स्टिचच्या खालच्या साईडला आणि ह्या लाईनवर आपल्याला आता पुन्हा निडल वर काढायची आहे. आधी आपण जशी केली ती तशी. बघा, याप्रमाणे अशी. आणि आता आपण ह्या थ्रेडच्या वरच्या साईडनी दुसऱ्या लाईनवर निडल खाली टाकून या लाईनवर काढणार आहोत. बघा, याप्रमाणे. पुन्हा पहा, आता हा थ्रेड पूर्ण आपण आता निडल या लाईनवर टाकणार आहोत. म्हणजे हा थ्रेड पूर्ण असा या डिझाईनवर येतो, जो पण शेप आपण काढलेला आहे त्याच्यावर. बघा, ह्याप्रमाणे. आणि आपण हा पूर्ण ओढून घेतला तर आपल्याला खालची लाईन दिसत नाही, म्हणून तो पूर्ण ओढायच्या आधीच आपण निडल त्या लाईनवर काढून घेऊया. त्यावेळी हा थ्रेड असा राहणार आहे, इकडे राहणार आहे. बघा, याप्रमाणे. आणि आता आपण पुन्हा निडल खाली टाकणार आहोत आणि इथून आपल्याला वर काढायचं आहे. तर आपण आता ओढून पुन्हा परत वरती इकडे निडल टाकल्यावर वरती घेतल्यावर पुन्हा ओढावं लागतं, म्हणून आताच निडल टाकून घेऊ आणि पुन्हा थ्रेड ओढून घेऊ. बघा, याप्रमाणे. हा रोमानियन काउचिंग स्टिच आहे. इशे फिलिंगसाठी आपण याचा यूज करू शकतो. बघा, याप्रमाणे. पुन्हा पहा, हा थ्रेड पूर्ण ओढून न घेता आपण आधी निडल वर काढून घेऊया थ्रेडच्या खालच्या साईडने. थ्रेड इकडून ठेवून बघा, खालची साईड येते थ्रेडची. हे पहा, खालची साईड. आणि आता वरच्या साईडनी थ्रेड घेऊन या थ्रेडच्या वरच्या साईडने टाकायचं आहे. पण आपल्याला ह्या दुसऱ्या लाईनमध्ये निडल खाली टाकायची आहे. हा पण आपण पूर्ण न ओढता इथेच निडल वर काढून घेऊ आणि नंतर पुन्हा थ्रेड ओढून घेऊ. बघा, याप्रमाणे हा स्टिच आहे.
या शेपवर आपण आता हा पूर्ण स्टिच करून घेऊया. डायरेक्ट आपण या प्रकारे करू शकतो. बघा इथे खाली निडल न टाकता इथे काढायची, त्याला कमी वेळ लागतो. तर आपण खाली हात न टाकता डायरेक्ट वरच्या वर या प्रकारे निडल काढू शकतो. हा थ्रेड असा समोर टाकून घ्यायचा आहे. बघा समोर करून घ्यायचा थ्रेड. इथे आपला करून होत आलेला आहे. शेवटचा स्टिच आहे. इथे निडल खाली टाकून घ्यायचे आणि गाठ मारून घ्यायची. बघ अशा प्रकारे हा रोमानियन काउचिंग स्टिच आपला करून झालेला आहे. आता आपण पुढचा स्टिच पाहूया. तर आता पुढील स्टिच पाहणार आहोत आपण. काउचिंग स्टिचचाच हा चौथा प्रकार आहे आणि 37वा स्टिच आहे. हा बोखारा काउचिंग स्टिच आहे. तर या स्टिचसाठी हा प्रकारचा हा शेप ड्रॉ करून घेतलेला आहे आणि त्यासाठी अशा स्लँटिंग लाईन घ्यावे लागतात. आपण जो पण शेप घेतो त्यामध्ये अशा स्लँटिंग लाईन्स घ्यायच्या, या तिरक्या लाईन्स घ्यायच्या. या आपल्याला ज्या आपण आकारामध्ये आपल्याला स्टिच करायचा असतो त्या आकाराच्या आत आपण या अशा तिरप्या लाईन्स ड्रॉ करून घ्यायच्या असतात. स्टिचला आपण सुरुवात करूया. ही जी लाईन आहे ह्या लाईनवर निडलवर काढायची आणि या साईडला या लाईनवर खाली टाकायची आणि ह्या ज्या लाईन्स आहेत तिथे तिथला काउचिंग स्टिच घ्यायचा आहे. तो ह्याच थ्रेडनी घ्यायचा, दुसऱ्या थ्रेडनी घ्यायचा नाही. जी निडल आहे आपण जी वापरतोय, जिच्याने हा स्टिच टाकला आहे तीच, त्यासाठी दुसरी घ्यायची नाही. बघा इथे वर काढायचं आहे आणि इथे टाकून आपण या साईडला, या स्टिचच्या वरच्या साईडला निडल वर काढलेली आहे. आता स्टिचच्या खालच्या साईडला आपण निडल खाली टाकणार आहे, म्हणजे ह्या स्टिचच्या दुसऱ्या साईडला. बघा याप्रमाणे इथेही आपल्याला यासारखा स्टिच घ्यायचा आहे. बघा जिथे जिथे लाईन्स असतील तिथे आपल्याला हा स्टिच घ्यायचा आहे. बघा इथे ही लाईन आहे, या स्टिचच्या मध्ये खालून इथे हा स्टिच घ्यायचा आहे. असं इथे आपल्याला टाय करायचं. जिथे जिथे लाईन असेल तिथून आपल्याला ह्या स्टिचने टाय करायचं आहे. बघा याप्रमाणे. आता इथे पुन्हा हा जो आधीचा स्टिच होता त्याच्या वर बरोबर बाजूला निडल वर काढायचे आणि हा दुसरा स्टिच पुन्हा आपल्याला आडवा घ्यायचा आहे या प्रकारे. आणि पुन्हा ह्या ज्या लाईन्स आहेत ह्या तिरप्या लाईन्स तिथे आपल्याला निडल वर काढून हा काउचिंग स्टिच घ्यायचा आहे. जी या पूर्ण डिझाईनमध्ये जे काउचिंग स्टिच येतील ते बरोबर अशा या लाईन्सवर येतील. ह्याप्रमाणे हा जो आधीचा आलेला आडवा स्टिच आहे त्याच्या वरच्या साईडने निडल वर काढून पुन्हा आतल्या खालच्या साईडने म्हणजे निडल खाली टाकायची आहे. बघ असे तिरपे स्टिचेस दिसतात याप्रमाणे. हा स्टिचसुद्धा आपल्याला फिलिंग स्टिच म्हणून यूज करता येतो. खूप मोठा शेप असला, खूप मोठा एरिया असला की आपल्याला तिथे एम्ब्रॉयडरी करण्यासाठी ह्या स्टिचचा उपयोग होतो. आणि हा स्टिच कंटिन्यू एकाच थ्रेडने केलेला आहे, 2 थ्रेड नाही आहेत. एकच आपण एकाच सुईमधून टाकून घेतलेला आहे एकच थ्रेड आणि तोच कंटिन्यू करत राहिलेला आहे. काउचिंगसाठी वेगळा थ्रेड घेतलेला नाही आहे आपण, किंवा वेगळी निडल घेतलेली नाही आहे, हे तुमच्या लक्षात आलेच असेल. बघा या प्रकारे ह्या संपूर्ण शेपवर ही स्टिच करून घ्यायचं आहे. बघा यामध्ये आपल्याला हे जे स्टिचेस दिसतात हे तिरपे दिसतात, असे उभे नाही आहेत, सरळ असे उभे नाही आहे किंवा आडवे नाही आहे, तर ते तिरपे. ज्याप्रमाणे ह्या लाईन्स आहे त्याप्रमाणे हे स्टिचेस आहे. बघा बरोबर लाईनवर काढली, निडल काढली आणि पुन्हा लाईनवर टाकली की ती बरोबर तिरपा स्टिच येतो तो. बघा हा असा तिरपा आलेला आहे, किंवा असा सरळ नाही आहे तर असा तिरपा आलेला आहे. बघा त्यामुळे ते दिसायला खूप, हे टेक्स्चर जे दिसतं स्टिचेसचं खूप सुंदर दिसतं. बघा आपला हा स्टिच होत आलेला आहे.
आणि ते शेवटचं स्टिच घेणार आहोत बघा. बघा इथे झालं आहे. आता हे आपल्याला इथे खाली शेवटचा स्टिच आहे, हा निडल खाली टाकून घ्यायची आहे. बघा हा शेप फिल करून झालेला आपला. तर बघा आजच्या या क्लासमध्ये आपण हे 2 स्टिचेस शिकलो. एक रोमानियन काउचिंग स्टिच आणि एक बोखारा काउचिंग स्टिच. हे डिझाईन आपल्याला बोखारा काउचिंग स्टिचमध्ये करायचं आहे आणि हे रोमानियन काउचिंग स्टिचमध्ये करणार आहोत आपण. तर त्यासाठी हे करण्यासाठी मी हा थ्रेड घेतलेला आहे. 6 स्ट्रँड्स आहे थ्रेडच्या, जे 6 पदर आहेत आणि 5 नंबरची निडल घेतलेली आहे. तर बघा इथून मी इथून स्टार्ट करत आहे. आपण ज्याप्रमाणे हा बोखारा काउचिंग स्टिच केला आहे त्याप्रमाणे आपल्याला हे करायचं आहे. या साईडला निडल काढून इथे निडल खाली टाकणार आहे आणि तुम्हाला माहीतच आहे की ह्या ज्या लायनिंग्स आहे त्या लायनिंग्सवर आपला काउचिंग स्टिच आला पाहिजे. हा बोखारा काउचिंग स्टिच आहे. तर बघा या स्टिचच्या इथे ही लाईन आलेली, तर आपण इथे हा स्टिच घेणार आहोत आणि ही लाईन अशी स्लँटिंगमध्ये आहे, तर आपण हा स्टिचसुद्धा स्लँटिंगमध्ये घेणार. इथे याप्रमाणे आपण ह्या पूर्ण पॉटच्या शेपवर हा स्टिच घेणार. बघा इथे आपल्याला हे लायनिंग संपलेले आहे, पण हा शेप आहे तर तिथे आपण निडल टाकायचे. छोटे छोटे स्टिचेस घ्यायचे हा स्पेस फिल करण्यासाठी. बघा ह्याप्रमाणे आपला हे बघा ह्याप्रमाणे हा पॉट भरून झालेला आहे. पहिला ब्लॅक कलरने आउटलाईनसुद्धा करू शकतो. करण्यासाठी बॅक स्टिच, स्प्लिट स्टिच या कोणत्याही स्टिचचा यूज करू शकतो. ते करून झालेलं आहे आणि आता हा थ्रेड मी खाली टाकून घेणार आहे. ते आपलं काउचिंग करून झालेलं आहे आणि थ्रेड खाली टाकून घेणार आहे. आता आपलं इथे करून झालेलं आहे, काउचिंग करून झालेलं आहे. निडल मी खाली टाकून घेणार आहे. याप्रमाणे पानं करायची आहेत आणि त्याची देठं मी आधी काउचिंग स्टिचने करणार आहे. सिंपल काउचिंग स्टिच घेणार आहे या देठांवर. बघा त्यासाठी या 2 निडल्स घेतलेल्या आहे मी आणि दोन्ही निडल्समध्ये थ्रेड टाकून घेतलेले आहे. बघा 6 पदरी थ्रेड्स आहेत त्याच्यामध्ये. हे छोटा असल्यामुळे इथे छोटा आकार असल्यामुळे लाईन छोटी असल्यामुळे मी डायरेक्ट खाली करून घेणार आहे इथे हे आणि इथूनच याच्यावर एक काउचिंग स्टिच घेणार आहे. जिथे 2 सुयांची गरज आहे तिथे 2 सुया वापरणार आहे. आता हा छोटा आकार असल्यामुळे मी इथेच हा स्टिच टाकला. बघा या ठिकाणी आपलं काउचिंग करून झालेलं आहे देठांना. आता हे पानं करायचे आहेत. हा जो रोमानियन स्टिच आहे त्याने आपल्याला ही पानं करायची. बघा कशी करायची.
तर रोमानियन स्टिचसाठी आधी 2 लाईन्स घ्यायच्या असतात. तर प्रत्येक पानांमध्ये ह्या 2 लाईन घेणार आहोत आपण. तर कसं घ्यायचं ते मी तुम्हाला दाखवते. बघा हा स्टिच हे करून घेऊया आपण आधी. बघा या साईडने निडल वरती काढलेली आहे आणि इथून ही इकडची जी रेषा आहे तिथे आपल्याला निडल काढायची आहे. खाली निडल साईडला निडल टाकून मधल्या एका रेषेवर निडल काढलेली आहे. ही दुसऱ्या साईडची जी लाईन आहे त्या लाईनवरून निडल आपण इथे बाहेर काढणार आहोत. बघा या साईडची रेषा आहे ना, या रेषेवर इथून निडल टाकायचे आणि ह्या रेषेवर काढायचे. आणि निडल काढताना हा थ्रेडच्या आतून काढायचे याप्रमाणे. हा थ्रेड असा राहतो याप्रमाणे काढायचे आपल्याला. आणि इथून पुन्हा ही जी या साईडची जी लाईन आहे त्या लाईनवरून निडल खाली टाकायची आणि या साईडला काढायचे. आणि छोटा पहा या साईडची जी लाईन आहे इथे त्या लाईनवर निडल खाली टाकायची आणि बाजूने वर काढायची. अशा प्रकारे आपण रोमानियन स्टिचने शेप फिल करू शकतो. वरचा स्टिच आहे आतला आणि इथे खाली निडल टाकून घ्यायचे सेंटरला. या प्रकारे आपण रोमानियन स्टिचने लीफ फिलिंग करू शकतो. याप्रमाणे मी हे सगळे लीफ फिलिंग करून घेणार आहे. बघा याप्रमाणे हे वर्क करून घेतलेले आहे. तर रोमानियन काउचिंग स्टिच आणि बोखारा काउचिंग स्टिच वापरून केलेले डिझाईन तुम्हाला कसे वाटते कमेंट करून कळवा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. तर भेटूया पुढच्या अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन स्टिच आणि नवीन व्हिडिओ घेऊन. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद.